मित्र हो नमस्कार. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे आपलं मराठमोळं यूट्यूब चॅनेल. चॅनेलवरती नवीन असताल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं लागली सबस्क्राईब करून टाका. जेणेकरून मी जे आपण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा एकूणच आनंद घेचाल. तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये घडत असलेलं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचा संपूर्ण तपास हा सीआयडी एसआयटी यांच्या मार्फत खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप चांगल्या गतीनं होताना दिसतोय. हे पाहून खरंच याच्याबद्दल खूप समाधान वाटतं या गोष्टीचं. कारण आतापर्यंत जे पण काही आरोपी सापडले ते प्रॉपरली आरोपीच होते, मुख्य आरोपी होते या सगळ्या गोष्टीमधले. आणि या सगळ्या आरोपींना पकडण्यासाठी जी पण काही गोष्ट त्या ठिकाणी क्लिअरली सगळ्यांसमोर मांडण्यात आली, त्या गोष्टीतून जे समजायचं ते आपण सगळ्यांनी समजलं. याच्यामध्ये आका, मोठा आका, त्याचा मोठा आका या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. पण आतापर्यंत जितके पण गुन्हेगार याच्यामध्ये अडकले, जवळजवळ ह्यांची जर सगळी बेरीज केली तर कमीत कमी 10 गुन्हेगार मुख्य गुन्हेगार होतील. याचे पहिलेच 5-6 लोक आधी सापडली होती. वाल्मिक कराडनंतर शरण आला. त्याच्यानंतर ही आपला वाल्मिक कराड शरण आल्याच्या नंतर पुन्हा सुदर्शन घुले सापडला, सुधीर सांगळे सापडला. पण एक आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात सापडलेला नाही. त्याचं नाव आहे कृष्णा आंधळे. आता कृष्णा आंधळे कोण आहे हे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर केलं होतं, पण पुन्हा एकदा सांगतो. कृष्णा आंधळे हा बीड मधीलच एका गावातील तो असा एक म्हणजे तो त्या गावचा सदस्य सुद्धा आहे ग्रामपंचायतीचा. सो त्याच्यामुळे त्याला ती एक किनार आहे त्याच्या बाजूने. आणि त्याच्यावरती जवळजवळ 22व्या वर्षापासूनच खून करण्याचा प्रयत्न किंवा 307 वगैरे अशा अनेक कलमांमधून त्याला तो त्या कलमांचा आरोप आहे. एवढं सगळं असून सुद्धा तो बिनधास्त फिरायचा. इथूनच समजतं की बीडची गुन्हेगारी ही कशी आहे. बीडमध्ये गुन्हेगार लोकांना कसं अभय दिलं जातं. यांना कुठल्याही प्रकारे शिक्षा होत नव्हती. कुठल्याही प्रकारे यांच्यावरती कुठलीच प्रक्रिया यांच्यावर व्हायची नाही. हेच बीडच्या गुन्हेगारीचं सगळ्यात मोठं अपयश होतं. बीडच्या गुन्हेगारी सृष्टीचा जो काही इतिहास आपण सगळ्यांनी समोर पाहिला तो असा होता. आता हा जो कृष्ण आंधळे, वय वर्ष 27 आहे, जास्त पण वय नाही त्याचं. पण 27व्या वर्षी तो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये मुख्य आरोपीच्या भूमिकेत आला. ज्या वेळेस ही सगळी इथला जो विषय झाला त्याच्यानंतर त्या ब्लॅक स्कॉर्पिओ मधून हे गडी पळाले. हे तिथून बीड मधून केज मधून हे पुण्याच्या दिशेने अगदी जंगलात संभाजीनगरला गेले. संभाजीनगर मधून तिथून काहीतरी खाजगी ट्रॅव्हल्सने हे पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये आल्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा राहिले तिथे कोणाच्या तर रूमवरती त्यांच्या मित्राच्या. तिथून ते पलायन करण्याच्या प्रयत्नात होते. तिथनं ते भिवंडीला गेले. भिवंडीला एका हॉटेलमध्ये त्यांनी राहण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथल्या हॉटेल मालकाने वेळेस प्रसंगावधान ओळखून त्यांना त्या ठिकाणी हटकून लावलं. तिथं त्यांना कुठल्याही प्रकारे थारा दिला नाही. आणि त्याच्यानंतर ते कुठेच मिळणार नाही आपल्याला, त्याच्यामुळे ते गुजरातला गेले. गुजरातला जाऊन गिरणारे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ते राहिले. मित्रांनो सांगण्याचा म्हणजे उद्देश सांगण्याचा एकच आहे की एक खून आरोप एखादा जर तुम्ही पाप केलं तर ते पाप तुम्हाला भोगण्यासाठी खूप काय काय करावं लागतं. त्या जे 15 दिवस त्या गिरणारी मंदिरात जे राहिले ना, त्यांच्या हित जीवाला असेल हित, त्यांना याच्यापेक्षा मरण पसंत झालं असेल. कारण ज्या व्यक्तीचा त्यांनी खून केला त्या व्यक्तीला खून करताना त्यांनी जे पण काय हत्यारं वापरली, जी पण काय भूमिका वापरल्या ना, त्या सगळ्यात भयानक होत्या. इतक्या बेकार होत्या त्या गोष्टी. ह्या अगदी तुमचा विचार केला तर तुमच्या डोळ्यातून पाणी येईल अशा काही गोष्टी होत्या. हे सगळं त्यांना त्या गिरणारी मंदिरामध्ये आठवलं असेल. पण वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्यात काहीच फायदा नसतो. वेळेला जेव्हाची तेव्हाच ती गोष्ट जर मनात आणली असती, त्या दिवशी जर मनात आलं असतं की ठीक आहे, यांची हत्या करण्याचा काही गरज नाही, आपण यांच्याबद्दल पोलीस कंप्लेंट करू वगैरे, काही तुमच्या भरपूर ऑप्शन्स होते आणि सगळं तुमच्याच ताब्यात होतं. अख्खं बीड जिल्ह्यावरती राज्य तुम्हीच करत होता. त्यामुळे त्याला मारलं, सरपंचांना ज्या पद्धतीने मारलं ना, याचा इतका मोठा इफेक्ट ह्यांच्यावरती झाला. आणि हे ज्या वेळेस यांनी दाढी मिशा काढल्या, जंगलातून प्रवास केला, लय लय कुटाने केले यांनी, तरीही ते शेवटी म्हणतात ना, जोपर्यंत तुमचं नशीब तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुम्ही चकवा देऊ शकता तुम्ही. हे त्याच्यानंतर हे आधी तिथनं कृष्ण आंधळेला पुढे यांनी लावलं. कृष्ण आंधळे काहीतरी पैसे आणतो मित्राकडून वगैरे म्हणून तो पुण्यात आला. पुण्यात आल्यानंतर तो येईनाच झालाय. मग हे दोघं परत पुण्यात आले. पुण्यात हे दोघं आल्यानंतर सुदर्शन घुले आणि दुसरा सुधीर सांगळे, हे दोघे त्या ठिकाणी कोणतरी टीम दिली. त्या डॉक्टरलाही त्या ठिकाणी हे उचलला, कारण डॉक्टरकडेच पैसे नेण्यासाठी कृष्ण आंधळे आला असावा अशी पण त्या ठिकाणी काहीतरी कुजबुज आहे. त्याच्यामुळे कृष्ण आंधळेला
जो कृष्ण आंधळे तो त्या दिवसापासून गायब झाला, फरार झाला. काय त्यांनी स्वतःच्या जीवाचं केलं का त्याच्या जीवाबद्दल काय वाईट झालं का काय झालं हे कोणालाही समजले नाही. कारण जर सुदर्शन घुले सापडू शकतो, सुधीर सांगळे सापडू शकतो, तर मग कृष्ण आंधळे काय चीज आहे. पण जर कृष्ण आंधळे जर नसेलच, अवेलेबलच नसेल, तर तो सापडेल कुठनं. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने हे सगळं आपण वातावरण महाराष्ट्रामधलं बघितलं, त्याच्यानंतर कृष्ण आंधळेला जर काही उपरते आले असेल, कुठल्या मंदिरामध्ये संन्यास वगैरे घेण्यासाठी गेला असेल, तर ते पोलिसांनी ते शोधून काढावं आणि कृष्ण आंधळे याला लवकरात लवकर अटक करावी. नाहीतर त्याला असं वाटेल की मी खूप मोठा डॉन झालो, माझं खूप महाराष्ट्रात नाव होते, मग तो स्वतःला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी याच कृष्ण आंधळेला अटक करावी. हा कुठेही गेलेला असेल तर तेवढ्याच परिघामध्ये असू शकतो. हे इथून बाहेर लईतले गुजरात जवळच्या बाउंड्रीवरती जाऊ शकतात. हे बाकी दुसरीकडे कुठेच जाऊ शकत नाही. हेही पोलिसांनी लक्षात घ्यावं आणि यांना लवकरात लवकर बेड्या घालाव्यात आणि संतोष देशमुखांना यातून न्याय देऊन यांना मुक्त करावं, एवढीच त्या ठिकाणी अपेक्षा करतो आणि धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.